भगवान कृष्णाला 16,108 झाल्या, मात्र संसार त्याचा सुद्धा पूर्ण झाला नाही. प्रत्येकाला वाटतंय आपले आई वडील जिवंत राहावे आपल्या शेवटापर्यंत, ते शक्य नाही, कारण तो विधीचा नियम आहे. विधीने जे लिहिलेलं आहे ते सगळ्या गोष्टी घडत असतात. मायबाप नावाचं पात्र जे अत्यावश्यक आहे ते तुमच्या आमच्या बरोबर राहू शकत नाही. एक ना एक दिवस ते सोडून जाणारच आहे. अरे मायबापाचे उपकार किती असतात, मायबापाचे उपकार किती असतात ते सांगणं सुद्धा शब्दामध्ये होणार नाही. हे मायबाप आहेत, मायबाप आहेत. म्हणून ज्याच्या जीवनामधून बाप निघून गेला, पाठीवरची कौतुकाची थाप निघून गेली, आणि ज्याचा बाप जिवंत आहे, म्हातारा बाप घरामध्ये जिवंत असू द्या, बाजूवर पडलेला असू द्या, रोगानं ग्रस्त झालेला असू द्या, बापाच्या डोळ्याला मुलाची नजर लागली की मुलाला हुरूप येते आणि नव्यानं जोमानं कामाला लागते. मात्र ज्या घरामध्ये बापाचा आधार संपला त्या मुलाचं आयुष्य संपलं. अरे लहान मुलगा ज्या वेळेला चालायला लागते, बाप करंगळीला धरते, सावध होय बाळा, उभा राहा, आपल्या पायावर उभा राहा, आपल्या हिमतीनं जग. मुलगा कसा बसा चालते, शाळेत जाते, बाप धीर देते, जगायचं शिक, जगायचं शिक. मुला एवढा जगायचं शिकला. पण तुम्हाला एक सांगतो, ज्या दिवशी बाप निघून गेला, मुलानं सांगितलं बाबा चालायला शिकलो, बोलायला शिकलो, लिहायला शिकलो, पैसा चिक्कार कमावला, मात्र तुम्ही निघून गेले, आता मी जगू शकत नाही. का? ही बापाची पडणारी कमतरता आहे. विठला आतापर्यंत सगळ्यांनी आईला महत्व दिलं, मी सुद्धा आईला महत्व देणारच आहे, मला तसं म्हणायचं नाही. मात्र बापाकडे कधी तुम्ही बघा, आई लेकराच्या संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते हो, मात्र राब राब कष्ट करून कमवणारा बाप असतो. आई फक्त बापानं आणलेलं करून खाऊ घालती, मात्र त्याच्यासाठी राब राब राबणारा बाप असतो. बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी. आपुली ओवाळोनी, आपुली कुर्बानी ओवाळोनी, आपुली कुर्बानी ओवाळोनी, आपुली कुर्बानी ओवाळोनी, आपुली माऊली ज्ञानराजा, आपुली कुर्बानी ओवाळोनी, आपुली कुर्बानी ओवाळोनी. आपुली कुर्बानी ओवाळोनी, आपुली कुर्बानी ओवाळोनी, आपुली कुर्बानी ओवाळोनी, बाप करी जोडी जगण्याची बोडी, आपुली कुर्बानी ओवाळोनी, बाप करी जोडी लेकराची बोडी, बाप करी
बाप रात्रंदिवस जर राब कोणासाठी राबत असेल तर महाराज, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी. किती गोड करून सांगू का तुम्हाला, 2 मिनिटात सांगतोय का. गरीब कुटुंबातला बाप आहे, शेजारी लग्नाचा मंडप टाकलाय, मुलगी लग्नाला आली, लग्न थाटामाटामध्ये शेजाऱ्याचं लागलं आणि मुलगी निघून गेली. मुलगी हळूच आपल्या बापाजवळ आली, बापाचे फाटलेले कपडे आहेत, आपल्या बापाचा हातात घेतला आणि काय म्हणली, बाबा बघा ना शेजाऱ्याने केवढा मंडप टाकलाय, बघा ना शेजाऱ्याने केवढा मंडप टाकलाय. बापाचं मन भरून आलं. पण ऐका ना, ज्याच्या डोळ्यातले अश्रू कधी ज्यांना दिसू दिले नाही त्याचं नाव बाप आहे. बाप आहे. आई ज्या वेळेला मुलाला उचलून घेते ना, खरंच सांगा देवा शपथ, कुठं घेते हो? बाळाला उचलते ना आपल्या कडेवर घेते, बाळाला उचलते आणि आपल्या कडेवर घेते. कडेवरून बाळ जर समोर बघायला गेलं 100 फुटाच्या पलीकडचं त्याला दिसत नाही, मात्र बाप ज्या वेळेला आपल्या लेकराला उचलून घेतो ना, आपल्या खांद्यावर घेतो, सगळं जग त्याला क्षितिजापर्यंत दिसतंय. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. बस. आणि मग मुलगी आली, बाबा बघा ना शेजारच्या काकाने केवढा मंडप टाकलाय. मुलीचा हात हातामध्ये घेतला, बाळ तुझ्या लग्नात तेवढाच मंडप टाकेल. बाबा बघा ना किती सुंदर वाजंत्री लावलेत. बाळ चिंता करू नको, तुझ्या लग्नात तेवढंच सगळं मी करील. बाजूला भाकरी थापत असलेली तिचीच आई बघितली, काय म्हणली, दमडा जवळ नाही कशाला खोटं बोलता. अहो दमडा जवळ नाही कशाला खोटं बोलता. बापाचे डोळे पाण्याने डबडबले, पाण्याचे थेंब खाली सांडले आणि बाप उठला ना आपल्या पत्नीला काय म्हणला, वेडे माझे बापदादाची जमीन विकेल, आवताचे बैल विकेल, राहायचं घर विकेल, मात्र माझ्या लेकीचं लग्न आनंदात करीन. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून या काळामध्ये अरे देवाचे नका सेवा करू. पंढरपूरला लाखो लोक जातात, पंढरपूरला लाखो लोक जातात, घरी मायबापाला खायला अन्न देत नाही. पंढरीचा पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद नाही, तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं म्हणले 36 वर्ष झाली वारी करतो, माझं काहीच चांगलं होत नाही, बापाला शिवाय घालतो, पंढरीची वारी करतो, तुझं कधीच काही चांगलं होणार नाही, कधीच चांगलं होणार नाही. अरे त्या पंढरीच्या पांडुरंगाने तर स्वतः घरामध्ये जन्म घेतलाय आणि त्या रुक्मिणीनं घरामध्ये जन्म घेतलाय. त्या पांडुरंगाचं नाव बाप आहे आणि त्या रुक्मिणीचं नाव आहे, हे घरातले देव आहे. म्हणे माये बापे अवघे देवाचीच रूपे, जिवंत मायबाप्रमाणे देव तुमच्या आमच्या घरामध्ये आहेत. बस त्यांची पूजा करा, सगळे धर्म संपला, सगळा परमार्थ तुम्हाला पावन झाला म्हणून समजा. म्हणून मायबाप लेकरासाठी महाराज कष्ट करतात, हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, रात्रीचा दिवस करतात. आणि सध्याचा काळ असा आहे, तेच महाराज जन्म देणाऱ्या मायबापाला सांभाळत नाही. ही समाजातली खरी शोकांतिका आहे. विठाला विठाला.